नमस्कार. इंडिया स्टार वन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. रावेर तालुक्यात सर्व छोट्या मोठ्या नदीपात्रात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन दिवस रात्र चालू. रावेर तालुक्यातील निंभोरासीम गावाजवळ बोर्डी कच्चा रस्ता येथे शेतातील टेकडी खोदून भुयार करून अवैधरित्या उत्खनन होत आहे. जेसीबी ट्रॅक्टर डंपरच्या सहाय्याने अवैधरित्या शेतात असलेल्या घेसू वाळूचे टेकडीचे मोठे भुयार करून त्यामधून भिंगी रेती उत्खनन करण्याचे काम वाळू माफिया करीत आहे. पूर्ण रावेर तालुक्यात शासनाच्या मोठ्या प्रमाणात महसूल बुडवण्यात येत आहे. तरी मात्र नियमानुसार यंत्रणा असावे तिथे मुक्तछंद उत्खनन चालू आहे. शासनाची लूट, राज्याच्या तिजोरीत जाणारा महसूल थेट खनिज माफिया यांच्या खिशात जातो. हा महसूल विभागाच्या संगमताने होणारा घोटाळा आहे असे नागरिकांमध्ये बोलले जाते. अवैध उपसा सुरू असेल तर ते रोखण्याची जबाबदारी महसूल विभागाची असते. मात्र तसे काही दिसून येत नाही. पर्यावरणाची हानी, नदीपात्र झिजतंय, भूजल घटतंय, शेतीचे परिमित नुकसान होत आहे, पण अधिकाऱ्यांना हे दिसत नाही. प्रशासनावरील लोकांचा विश्वास डगमगत असून त्यांना खात्री पटली आहे की अधिकारीच या माफियांचे रक्षक आहे. निंभोरा येथील सुखी नदीपात्र, बलवाडी येथील सुखी नदीपात्र, वाघोळ येथील मोर नदीपात्र असे सर्व नद्यांमधून रात्रंदिवस उत्खनन चालू आहे. सामान्यांवर कारवाई, माफिया संरक्षण, शेतकरी, गरीब, मजूर यांच्यावर लहान सहान कारणावरून दंड आकारला जातो. मात्र करोडोचा अवैध खनिज उपसा मात्र राजरोज परवानगी विना सुरू राहतो. यावर महसूल विभाग यांच्यावर दंडात्मक कारवाई करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंडिया स्टार वन न्यूजचे संपादक संदीप सुरवाळे यांचा रिपोर्ट, जळगाव.